जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण न्यूज शिक्षक भरती संदर्भात आहे। तुम्हाला टॅगलाईन तुम्हाला वरती दिसतच आहे, शालेय शिक्षण विभागाकडून दुसऱ्या टप्प्याचे नियोजन आणि पवित्रद्वारेच भरती। पहा आता संपूर्ण न्यूज काय आहे आणि या न्यूजमध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे आणि ही एक आपल्याला शासनानं संकेत दिलेले आहे की लवकरच राज्यामध्ये शिक्षक भरती ही होणार आहे आणि किती पदाची ही भरती होणार आहे, केव्हा होणार आहे, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजेल आणि सरकारचं नेमकं म्हणणं काय आहे आणि कधीपर्यंत त्यांचं नियोजन आहे या संदर्भात सुद्धा या न्यूजमध्ये माहिती देण्यात आलेली आहे। यासाठी तुम्ही हा व्हिडिओ परिपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती संदर्भात तुम्हाला मिळेल आणि अर्धवट जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर अर्धवटच माहिती तुम्हाला मिळेल। म्हणून संपूर्ण क्रायटेरिया येणाऱ्या 2025 मध्ये होणारी शिक्षक भरती संदर्भात काय आहे सरकारचे धोरण, यासाठी आपण ही न्यूज आता आपण पाहू। पहा आता न्यूज काय म्हणते। पहा आता आपल्याला इथं टॅगलाईन तुम्ही पाहिलीच आहे। पहा याच्यामध्ये पहा सुरुवातीला काय सांगण्यात आलेलं आहे, शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खाजगी अनुदानित व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील एकूण रिक्त पदापैकी 80% शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील भरती 30 जूनपूर्वी केली जाणार आहे। त्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने जवळपास 14 ते 15 हजार शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे। पहा आपल्याला एवढं जेव्हा वाचलं आपण, आपल्याला लक्षात आलं की 80% पदे हे शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती ही केली जाणार आहे। 80% पदे पूर्ण, आणि ते पण केव्हा 30 जूनपूर्वी, म्हणजे शासनाचं नियोजन आहे 30 जूनपूर्वी ही शिक्षक भरती पुन्हा होणार आहे आणि त्या दृष्टीनं शासनाकडे शालेय शिक्षण विभागानं तसा अहवालसुद्धा पाठवलेला आहे। आणि किती भरती होणार आहे, 14 ते 15 हजार शिक्षकांची पद भरती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं सरकारकडे पाठवलेला आहे। समजलं। आता अधिक खाली काय सांगण्यात आलं आहे, महत्त्वपूर्ण आहे। तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 30,000 शिक्षकांच्या भरतीची घोषणा केली होती, पण त्यातील 23,000 शिक्षकांची भरती झाली आहे। झेडपी शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून आगामी काळात सेमी इंग्रजीचे वर्ग देखील या शाळांमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे। दरम्यान अनेक जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रोस्टरबद्दल तक्रारी होत्या आणि त्याची सुनावणी शिक्षण आयुक्ताकडे सुरू होत्या आणि आता त्यातील बहुतेक अडचणी दूर झाल्या आहेत। पहा या अगोदर माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी सुद्धा 30,000 शिक्षकांची भरतीची घोषणा केली होती, पण त्यातील 23,000 पदे भरली गेली आहे आणि यामध्ये झेडपीचे असेल, खाजगी शिक्षण संस्था असेल अनुदानित, आणि याच शाळांमध्ये आता झेडपीच्या ज्या शाळा असेल त्याच्यामध्ये आता शिक्षक म्हणजे शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी झेडपी शाळेकडे विद्यार्थ्यांचा कल लावण्यासाठी आता अशा शाळांमध्ये इंग्रजीचे म्हणजे सेमी इंग्रजीचे वर्ग देखील सुरू करण्याचे नियोजन सरकारनं ठरवलेलं आहे। आणि या अगोदर आपल्याला माहीत होतं बहुतेक शाळांमध्ये जे शाळेमधील जे रोस्टर होतं ते रोस्टर तयार झाले नव्हतं आणि त्या दृष्टीने नेमकं शिक्षकांची किती पदं भरली जाणार होती हे सुद्धा माहीत नव्हतं आणि त्या रोस्टरबद्दल ज्या तक्रारी होत्या त्यासुद्धा आता काय झाल्या आहे, कमी झाल्या आहे आणि रोस्टरसुद्धा बहुतेक शाळांनी काय केल्या, तयार करण्याचे आदेश शिक्षण विभागानं त्या शाळांना किंवा खाजगी अनुदानित शिक्षण संस्थांना देण्यात आलेले आहे। पुढं पहा काय सांगण्यात आलं आहे, त्यामुळे त्या जिल्हा परिषदामधील एकूण रिक्त पदाच्या 80% शिक्षकांची भरती आता दुसऱ्या टप्प्यात केली जाणार आहे। पहा आता एकूण शाळांपैकी 80% पदे भरली जाणार आहे शिक्षकांची, समजलं। आणि ही सुद्धा कोणत्या माध्यमातून, जे आपलं पूर्वीपासून चालत आलं आहे 2017 पासून, पहा कोणत्या माध्यमातून भरली जाणार आहे, पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून त्यातील देखील निविदा काढून नव्याने मान्यता किंवा पूर्वीच्याच मक्तेदाराला मुदतवाढ आवश्यक आहे। म्हणजे या अगोदर सुद्धा IBPSनं जी आपली आता 2022 मध्ये जी आपली टेट परीक्षा घेतली होती त्याचे संकेत इथं आपल्याला दिसत आहे। म्हणजे IBPSलाच हा ठेका पुन्हा देण्यात येणार आहे आणि आपल्याला इथं समजते की आपण
IBPS पॅटर्नच्या नुसारच होणारी शिक्षक भरती 2025ची त्या दृष्टीनंच आपण तयारी करायला हवी. कारण इथं आपल्याला क्लिअर सांगण्यात आलं आहे की पूर्वीच्याच मक्तेदाराला निविदा काढून नव्याने मान्यता, म्हणजे या अगोदर जे IBPSला ठेका दिला होता, यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला होता, त्यांनाच हा पुन्हा कॉन्ट्रॅक्ट देण्याचे संकेत शासनाने इथं ठरवलेले आहे. पुढे पहा, त्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला सरकारची मान्यता आवश्यक आहे. नूतन शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पहा, म्हणजे आता शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला सरकारनं काय दिली पाहिजे? मान्यता दिली पाहिजे. शालेय शिक्षण विभागानं प्रस्ताव तयार केला आहे आणि सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे. आणि आता सर्वांची जी वाट आहे, नव्याने शिक्षण मंत्री जे तयार झालेले आहे, रुजू झालेले आहे, त्यांच्या निर्णयाकडे आहे. आणि शालेय शिक्षण विभागानं आपलं काम पूर्ण केलेले आहे. आता निर्णय आहे तो सरकारकडे पेंडिंग आहे. समजलं? आता लवकरच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सर यांनीसुद्धा लवकर या गंभीर विषयाकडे आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असं आपल्याला इथं सर्वांची आशा अपेक्षा आहे. आता इथं आपल्याला असे काही टॅगलाईन दिसते. पहा, शिक्षक भरतीचे असे नियोजन आहे, इथं तुम्हाला दिसत आहे. म्हणजे एकूण 80% पदे भरली जाणार आहे, आपल्याला माहीतच आहे. खाजगी शाळांमधील पदे पहा किती आहे याच्यामध्ये, म्हणजे ज्या अनुदानित शिक्षण संस्था आहे याच्यामध्ये 8200 पदे भरली जाणार आहे. आणि ZP शाळांमधील किती पदे भरली जाणार आहे? 6800. ZPमधील 6800 पदं, खाजगी शाळांमधील 8200 पदं, आणि अशी एकूण किती आहे? 15000 शिक्षकांची भरती करण्याचे संकेत किंवा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेला आहे. आणि असा अहवाल सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे. समजलं? पुढं पहा, म्हणजे आता अधिक याच्यामध्ये आपल्याला इथंही दिसते खाजगी, म्हणजे खाजगीतील भरतीवेळी शिक्षणाचा असेल प्रतिनिधी. म्हणजे आता आपल्याला पाहू काय सांगण्यात आलेलं आहे याच्यामध्ये. खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरूनच एका पदासाठी 10 उमेदवार दिले जाणार आहे. म्हणजे याच्या अगोदरच ठरलेला क्रायटेरिया. पहा, आता 22मध्ये पदभरती झाली, टेट निघाली होती आणि आताच काही शिक्षक रुजू झालेले आहेत. क्रायटेरिया ठरवला होता एकाच 10चा, नंतर कमी करण्यात आला होता आणि पुन्हासुद्धा इथंच तोच क्रायटेरिया ठरवताना आपल्याला दिसत आहे. काय म्हटलं आहे? खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरूनच एका पदासाठी 10 उमेदवार दिले जाणार आहे. म्हणजे खाजगी शिक्षण संस्थांसाठी जेव्हा ते टेट परीक्षा पास होऊन जेव्हा इंटरव्ह्यूसाठी जे खाजगी शिक्षण संस्थेमध्ये जे उमेदवार जाणार आहे इंटरव्ह्यूसाठी, म्हणजे त्याचा रेशो किती ठरला आहे? 1:10. म्हणजे एका जागेसाठी 10 उमेदवार. एका जागेसाठी किती उमेदवार बोलवले जाणार आहे? 10 उमेदवार. एका जागेसाठी 10 उमेदवार बोलवले जाणार आहे आणि त्याच्यातला एकच सिलेक्ट होणार आहे. मग आता हा घोळबजार आपण याच्या अगोदर सुद्धा पाहिलेला आहे. तर याबद्दल शासनाचं म्हणणं काय आहे ते आपण आता खाली पाहू. त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातील एकाची निवड करण्याचा अधिकार संबंधित संस्थेला असणार आहे. पण या मुलाखतीवेळी शिक्षण विभागाचा प्रतिनिधी उपस्थित राहील. पहा, आता शासनाने निर्णय घेतला आहे की ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाल, एकाच 10 उमेदवार बोलवले जातील, तर हा घोडेबाजार रोखण्यासाठी एक शासनाचा प्रतिनिधी तिथं उपस्थित राहील, अशी माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी दिली. त्यामुळे खाजगी संस्थांमध्ये शिक्षक भरतीतील मनमानी किंवा वशिलेबाजीला लगाम बसणार आहे. म्हणजे याच्या अगोदरसुद्धा आपण त्यांची खाजगी शिक्षण संस्थेमध्ये जो घोडेबाजार चालू होता, त्यांची वशिलेबाजी चालू होती, तर इथं प्रत्यक्षात इंटरव्ह्यूच्या वेळी एक शासनाचा प्रतिनिधी तिथं इंटरव्ह्यूच्या वेळेस उपस्थित राहणार आहे. आणि इंटरव्ह्यूच्या वेळी जेव्हा शासनाचा प्रतिनिधी उपस्थित राहील तेव्हा त्यांची शिक्षण संस्थेची असणारी मनमानी किंवा वशिलेबाजी त्यांना लगाम बसणार आहे. समजलं? असं आपल्याला या मुद्द्यामधून आपल्याला क्लिअर होते. इकडे तुम्हाला दिसत आहे कंत्राटी शिक्षक भरतीवर प्रश्नचिन्ह. राज्यातील जिल्हा परिषदांच्या 15,000हून अधिक शाळांची पटसंख्या 1 ते 20 पर्यंत असून त्यातील 5,000 शाळांची पटसंख्या 10पेक्षाही कमी आहे. त्या शाळांमध्ये D.Ed. B.Ed. धारक तरुणांना कंत्राटी तत्त्वावर घेण्यासंबंधीचा शासन निर्णय तत्कालीन सरकारने घेतला आहे. पण आता हा निर्णय रद्द होण्याची शक्यता असल्याचे
शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितलेले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेशिवाय व अन्य कोणत्याही जिल्हा परिषदामध्ये कंत्राटी शिक्षक भरती झालेली नाही असे त्यांनी सांगितलेले आहे. कॉन्ट्रॅक्ट भरती जिथं पटसंख्या 10पेक्षा कमी होते तिथं कंत्राटी शिक्षक आणि एक परमनंट शिक्षक हा मुद्दासुद्धा पुष्कळ गाजलेला आहे. बरोबर आहे. आता ह्या कंत्राटी शिक्षक भरतीवर सुद्धा काय प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. शालेय शिक्षण विभागानं काय म्हटलं आहे तर आपण या न्यूजमध्ये आपण पाहिलेलं आहे. म्हणून या न्यूजमधून आपल्याला परिपूर्ण संकेत मिळालेले आहे की 30 जूनपूर्वी सरकारनं शिक्षक भरती करण्याचे संकेत आपल्याला दिलेले आहे. नक्कीच ही शिक्षक भरती होणार आहे असं आपल्याला या न्यूजमधून आपल्याला समजते. शालेय शिक्षण विभागानं आपलं काम परिपूर्ण केलेलं आहे. आता निर्णय आहे फक्त सरकारच्या या धोरणाकडे निर्णय लवकरात लवकर घेण्याचं. समजलं. म्हणून आपल्याला एक पॉझिटिव्ह दिशा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे. म्हणून आपण आपल्या टेट भरतीच्या कामाला लागावं आणि IBPS पॅटर्ननुसार आपण अभ्यासाला सुरुवात करावी. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र आणि इतर फ्रेंड्स लोकांना शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.